नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। पुण्यामधून तेजस शाह आणि मनोज शिरुरेला अटक करण्यात आली आहे। गॉड नावाने सेव्ह केलेला नंबर हा तेजसचा होता। तेजसनं मनीषा हवालदारकडून पेपर घेतला होता असं देखील आता समोर आलेलं आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणात आणखी एकाला अटक झालेली आहे। पुण्यामधून तेजस शाह याला अटक करण्यात आलेली आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, काही दिवसांपूर्वी गॉड नावाने सेव्ह केलेला हा जो नंबर होता तो नेमका कुणाचा आहे असं बोललं जात होतं, मात्र आता तेजस शाहला अटक करण्यात आलेली आहे असं समजतंय। नक्कीच जर बघितलं तर नीट पेपर फुटी प्रकरणी आता 12वी आणि 13वी अटक झाली आहे। आतापर्यंत आतापर्यंत 11 असे अरेस्ट होते, मात्र तेजस शाह आणि मनोज शिरोरे यांचं नेमकं रोल काय आहे? विरोधक रोल आहे, म्हणजे या पेपर फुटणी मध्ये पूर्ण एक प्रॉपर असा रोल आहे की निमित्त म्हणून त्यांचा उपयोग आहे हे बघितलं जात होतं। मात्र मनीषा हवालदार हिच्या फोन डिरेक्टरीमध्ये गॉड नावाने एक नंबर सेव्ह केलेला होता। तो नंबर जो आहे तेजस शाहचा होता आणि त्या विद्यार्थ्याला पुण्यातून अटक झाली आहे असं समजून येत आहे। दुसरं म्हणजे डॉक्टर मनोज शिरुरे त्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। आज दुपारी 12 ते 1च्या दरम्यान त्यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्ट हॉलिडे आहे, आज सुट्टी आहे म्हणून हॉलिडे कोर्टात हजर करण्यात येणार आहे। आणि त्यांच्याच बरोबर म्हणजे तेजस शाह, डॉक्टर मनोज शिरोरे आणि त्याचबरोबर पी.व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोठेगावकर या चौघांना आज जे आहे कोर्टात हजर करण्यात येणार आहे। पी.व्ही. कुलकर्णी आणि मोठेगावकर यांची कस्टडी संपली आहे म्हणून त्यांना पेश करण्यात येणार आहे। तसंच यांची ट्रान्झिट डिमांड म्हणजे डॉक्टर मनोज शिरोरे आणि तेजस शाहची ट्रान्झिट डिमांड आहे म्हणून आज कोर्टात काय नेमकं सीबीआय सांगतं या 12वी आणि 13वीच्या अटकबद्दल हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। निश्चितच धन्यवाद उर्वशी या माहितीसाठी।